नमस्कार मंडळी. तर आज आपण वर्षभरासाठी साठवून ठेवायचे बटाटा चिप्स कसे बनवायचे ते पाहणार आहोत. अनेकदा चिप्स बनवताना लोक त्यात तुरटी फिटकरी वापरतात, पण आज मी अजिबात तुरटीचा वापर न करता हे चिप्स एकदम पांढरे शुभ्र कसे बनवायचे हे सांगणार आहे. तुम्ही पाहू शकतात की माझे चिप्स वाळल्यानंतर हे अजिबात काळे पडलेले नाहीत आणि तळल्यानंतर ते कापसासारखे पांढरे आणि कुरकुरीत झालेले आहेत. आणि हे चिप्स अजिबात लाल होत नाहीत, ते वर्षभर छान टिकून असतात, वर्षभरातही काळे पडत नाही. तर याच्या काही खास टिप्स मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. नमस्कार, मी सारिकाज किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. तर मी इथे हे नवीन आलेलेच बटाटे घेतलेले आहेत, जे ओलसर असतात ते. पण मी 4-5 दिवस त्याला आणून घरात ठेवले. काही कारणास्तव मला बनवता नाही आले, म्हणून त्यावरचे साल ते थोडे वाळालेत. पण हे ओले बटाटेच आहेत. तर त्याची आता आपल्याला साल काढून घ्यायची आहे. तर मी इथे 2 किलो बटाटे आणलेले आहेत. तर मी आता त्यांचे साल काढून घेतलेले आहेत. तर ते साल काढून झाल्यानंतर असे पाण्यात टाकून घ्यायचे आहेत की बटाटे काळे पडत नाही. तर आता सर्व बटाट्याचे साल काढून झालेले आहेत. तर मी इथे चिप्सची अशी किसणी घेतलेली आहे. तर मी आता याने बटाटे किसून घेते, याने त्याचे छान चिप्स तयार करून घेते. तर ही किसणी एवढी छान आहे की अगदी पटापट किसून होतात. त्याचं ब्लेड खूप छान आहे आणि जास्त जाडही नाही आहे आणि जास्त बारीकही नाही आहे, अशी मध्यम चिप्स तयार होतात. बघू शकतात अगदी इझी किसलं जातं आहे. तर मी तुम्हाला आता दाखवते की त्याने चिप्स कसे तयार झालेले आहेत. तर तुम्ही बघू शकतात अजिबात तुटलेले नाही आहेत आणि छान असे चिप्स तयार झालेले आहेत. जाडही नाही आणि बारीकही नाही. जास्त जाड असल्याने ते थोडे कडक तयार होतात आणि जास्त बारीक झाले की शिजवताना त्याचा गारा होतो, सुकल्यानंतर ते अजून बारीक होतात आणि मग तेलात टाकले की ते जळून जातात. तर बघू शकतात की मध्यम असे छान तयार झालेले आहेत. तर मी आता एवढा बटाटा पूर्ण किसून घेते आणि तुम्हाला एक टीप द्यायची आहे की ज्यावेळेला असा बटाटा सरकत नाही, शेवटी एवढाच उरतो त्यावेळेला, तर काय करायचं, एक कापड घ्यायचं, त्यावर ठेवायचं आणि मग किसून घ्यायचं आहे. हे अशा पद्धतीनेच कारण काय होतं आहे, शेवटी ज्या वेळेला बटाटा उरतो त्यावेळेला किसताना हाताला लागून जाईल, चीर पडून जाईल बोटांना, म्हणून काळजीपूर्वक अशा पद्धतीनेच करा. तर बघा आता इथे मी सर्व बटाट्याचे चिप्स तयार करून घेतलेले आहेत. तर आता पाण्याने आपल्याला यांना स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. तर मी इथे मोठीच तकारी घेतलेली आहे. तुम्ही असं मोठंच भांडं घ्या की छान सोप्या पद्धतीने धुतले जातात आणि एकसाथ धुतले जातात. तर मी यात सर्व चिप्स टाकून घेतलेले आहेत. आता पाणी पण भरपूर घ्यायचं की ते सगळे त्यात भिजतील असे. तर त्यातलं स्टार्च निघून जायला हवं, पांढरं शुभ्र पाणी असायला हवं शेवटी. तर 3 ते 4 वेळेला याला पाण्याने स्वच्छ धुवायचे आहेत. तर बघू शकता छान चिप्स तयार झालेत. आणि अशी चिप्सची गड्डी असते तर त्याला थोडी मोकळी करून घ्या, कारण ते एकमेकांवर चिपकलेले असतात, मग ते चिप्स धुतले जात नाही. तर त्याला छान धुवून घ्यायचं. तर मी आता हे धुवून झालेत पहिल्या पाण्यामध्ये, तर मी त्याला पुन्हा त्या पातेल्यात काढून घेते. चिप्स मोकळे करून करून छान धुवून घ्या. तर बघा ते पाणी मी झाडांना टाकलं आहे. ते पाणी असं वेस्ट नका करू, ते झाडांना टाका. त्यानंतर मी हे दुसरं पाण्यात परत एकदा धुवून घेते. तर अशाच पद्धतीने मी 4 वेळा पाण्यात धुवून घेतलेले आहेत. त्यातलं पूर्ण स्टार्च निघायला हवं. तर बघा आता मी हे धुवून घेते. अगदी हलक्या हाताने धुवा, नाहीतर धुतानाच त्याचे तुकडे पडायचे, म्हणून हलक्या हाताने धुवा. तर मी आता इथे सर्वच वेपर्स धुवून घेतलेले आहेत. तुम्ही बघू शकतात छान पारदर्शक असं पाणी आहे, पांढरं शुभ्र. त्यात पाणी भरून ठेवायचं आहे. तर फुल तगारी मी भरून ठेवणार आहे. चिप्स पूर्ण पाण्यात बुडलेले असायला हवे, अजिबात वरती चिप्स यायला नको. जर ते वरती आले तर मग ते काळे पडतील. त्यामुळे पाण्यात पूर्ण चिप्स भिजायला हवेत, त्याने ते काळे पडणार नाही. तर मी रात्रभर ठेवलेत, अशी परात झाकून ठेवलेली होती रात्रभर. तर आता मी ही परात काढून दाखवते. पण मी याला काढल्यानंतर पुन्हा 2 वेळा पाण्याने धुवून घेतलेले आहेत. तर बघू शकतात छान भिजून झालेले आहेत आणि छान पांढरं शुभ्र आहेत, काळे पडलेले नाही आहेत. त्यात मी तुरटीचा वापर केलेला नाही आहे. बिना तुरटीचे ही वेपर्स मी बनवते.
तर तुरटी अजिबात टाकू नका. न तुरटी टाकता सुद्धा चिप्स खूप छान तयार होतात. तर छान एकसारखे चिप्स आहेत. बघू शकतात तुरटीचा वापर न करता पांढरं शुभ्र आहेत. तर मी एका साईडला पाणी पण गरम करायला ठेवलेलं आहे. तर यात मी आता मीठ टाकून घेते. जसं पाणी उकळलं की यात मीठ टाकून घ्यायचं आहे. तर मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार टाका. तर इथे मला एक दुसरी टीप तुम्हाला द्यायची आहे. कधीही बटाट्याचे जे चिप्स ते उकळवायचे असतात त्यावेळेला फक्त स्टीलच्या पातेल्याचा उपयोग करा. ॲल्युमिनियमचा वापर करू नका. ॲल्युमिनियमच्या पातेल्यात जर तुम्ही त्यांना बॉईल केले, उकळवून घेतले तर त्यातनं ते काळे होतात. त्या ॲल्युमिनियमच्या पातेल्यामुळे तर ते काळे पडतात. सुकल्यानंतर ते काळे दिसतात. त्यामुळे कधीही जर बॉईल करणार तर स्टीलच्या पातेल्यातच बॉईल करायचे आहेत. तर बघू शकतात जेवढे मावतील तेवढे मी टाकले. अजिबात जास्तीचे टाकू नका, नाही तर ते शिजणार नाही आणि तुम्हाला मिक्स करता येणार नाही. तर चिप्स कितपत बॉईल करायचे आहेत तेही मी तुम्हाला सांगते. तर चिप्स अजिबात नरम करू नका, जास्तीचं नरम करू नका. अगदी अर्धे आपल्याला शिजवायचे आहेत. की चिप्स ज्यावेळेला तुम्ही कट करणार, मी तुम्हाला एक चिप्स दाखवते की चिप्स कट करताना ते रफली असायला हवे, अगदी सॉफ्ट असे नको. म्हणजेच अर्धवट शिजलेले असायला हवेत. तर खूप गरम आहेत, तर पकडायलाही खूप चटका लागतो आहे, पण तरी मी तुम्हाला दाखवते. तर तुम्ही बघू शकतात की असे ओढले जायला हवे. अगदी धरताच तुकडं पडेल असे शिजवायचे नाही. नाहीतर काय होतं, तुम्ही टाकताना त्याचे अर्धे तुकडे पडतील. ज्यावेळेला वाढवतो ना त्यावेळेला त्याचे तुकडे पडतात आणि तळतानासुद्धा लगेच लाल होतात. म्हणून ओव्हर कुक करू नका. तर मी आता हे एका टोपलीत काढते. तर मी ते खाली एक भांडं घेतले, त्यावर टोपली ठेवून घेतली आहे आणि मग ते चिप्स मी यावर टाकून घेते. तुरटी न वापरता छान असे चिप्स तयार झालेले आहेत. तर ही आयडिया तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर बघा आता इथे काढून झालेले आहेत हे अशा पद्धतीने. तर ज्यावेळेला दुसरा बॅच तुम्ही बॉईल करणार त्यावेळेला काय करायचं, मिठाचं प्रमाण कसं ठेवायचं हेही मी तुम्हाला सांगते. तर बघा खाली पाणी निघून गेलेलं आहे. तर मी आता तिचं पातेल्यात तेच पाणी ठेवलेलं आहे, त्याच पाण्याचा वापर करते. तर त्याच पाण्यात मी अगदी 1.5 चमचा मीठ टाकून घेते. अगोदर मी जेवढं मीठ टाकलं होतं त्याच्यापेक्षा निम्म मीठ मी आता टाकून घेणार आहे आणि अर्धा तांब्या एवढं पाणी मी वाढून घेतलं आहे, कारण पाणी थोडं कमी झालेलं होतं म्हणून. त्यामुळे दुसऱ्या बॅचला मीठ कधी पण त्यापेक्षा निम्म टाका, कारण ऑलरेडी ते खारं असतं पाणी म्हणून. तर मी आता दुसरेसुद्धा त्याच पद्धतीने बॉईल करून घेणार आहे. त्यांनाही जास्त ओव्हर कुक मी करणार नाही आहे. चला तर मग आता हेही मी आता काढून घेते. हे पण आता छान बॉईल करून झालेले आहेत. तर बघा इथे माझ्या मुलाने ऑलरेडी अर्धे टाकून ठेवले होते, कारण मी त्याच्याही शाळेची तयारी करून देत होती, स्वयंपाक बनवत होती आणि एका साईडला बटाटे देखील बॉईल करत होती. तर छान म्हणजे चिप्स तयार करून घेत होती. तर काय करायचं, अगोदर बेडशीटवर असे टाकून घ्यायचे, म्हणजे त्यातल्या वाफा निघून जातात. तर मी खाली एक छान बेडशीट टाकून घेतलेली आहे आणि खाटीवर मी पसरवून घेते. तर पसरवत असताना छान एक एक चिप्स असे सुटसुटीत व्यवस्थित टाकून घ्यायचे आहेत. तर बघू शकतात या अशा पद्धतीने आपल्याला टाकून घ्यायचे आहेत. तर व्यवस्थित शिजून झालेले आहेत, जास्त त्यांचा गारा केलेला नाही, जास्तीचे शिजवलेले नाही आहेत, त्यामुळे तुकडे ते पडत नाही आहेत. जे छोटे छोटे तुकडे तुम्हाला दिसत असेल ते बटाट्याचे ज्या वेळेला सगळं किसून झाल्यावर शेवटी जे उरतं ना ते आहेत. पण खूप छान असे चिप्स तयार झालेले आहेत. तर तुम्ही बघू शकतात छान व्यवस्थित टाकून झालेले आहेत आणि छान मोठे मोठे तयार झालेले आहेत. तर हे वाळवून घ्यायचे 2 दिवस. तर मी हे 2 दिवस छान वाळवून घेतलेत, कारण वातावरण थोडं खराब आहे, ऊन सावली असं होतं, म्हणून मी 2 दिवस छान वाळवून घेतलेत. बघू शकतात वाळल्यानंतर किती पांढरे शुभ्र चिप्स तयार झालेले आहेत, अजिबात काळपट झालेले नाही आहेत. तुरटीचा वापर न करता हे चिप्स मी बनवून दाखवलेले आहेत. तर मी आता इथे तेल गरम करून ठेवलं आहे. तर बघा त्यात मी तुम्हाला तळून दाखवते की तळल्यानंतर अजिबात लाल होत नाही. तर बघू शकतात
छान पांढरं शुभ्र असे चिप्स तयार झालेले आहेत. तर मी हा बॅच काढून झाल्यानंतर दुसराही तुम्हाला बॅच तळून दाखवते. तर मी अजून थोडे चिप्स टाकून घेतलेत. तर बघा छान पांढरं शुभ्र असे तयार झालेले आहेत. तर तुम्ही देखील न त्रुटीचा वापर करता साध्या सोप्या पद्धतीने झटपट तयार होणारे हे बटाटा चिप्स बनवून बघा. वर्षभर छान असे टिकतात. तर बघा छान पांढरे शुभ्र तयार झालेले आहेत. तर मी हे सगळं आता तळून घेते. सगळे म्हणजे जेवढे लागतील तेवढे मी आता हे तळून घेते. तर बघा छान आणि मस्त पांढरे शुभ्र. तर मी तुम्हाला आता दाखवते की सगळे चिप्स कसे तळून झालेले आहेत. तर बघा छान पांढरे शुभ्र झालेले आहेत. अजिबात लालसर झालेले नाही आहेत आणि छान नरम आहेत. कडक अजिबात नाही आहे. छान छान नरम असे झालेले आहेत. सॉफ्ट असे झालेले आहेत. कडक अजिबात नाही आहेत. तर मी तरी हेच सांगेल की बिना त्रुटीचे चिप्स बनवा. त्रुटी टाकताना कधी जास्त कधी कमी होते. तर रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला प्लीज नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.